तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लोकरूमध्ये असलेल्या आदत आणि ब गटचं बैलगाडी शर्यत आणि आदतच्या घाटात पळवण्यासाठी अखलेच्या हरण्याला सुद्धा आणलेलं इकडे आणि आम्ही एवढ्या लवकर आलतो की इथं अजून गर्दी सुद्धा झाली नव्हती आणि इकडे थंडी पण लई होती म्हणताना आम्ही शकत उभारलं आणि हरण्याची जोडीला हे खोंड पाळणार आहे आणि या खोंडाचा मालक आहे बघा प्रथमेश. जसं जसं टाइम चाललं तसं तसं इकडे गर्दी सुद्धा व्हायला ती मग तिथनं सगळ्या गाड्या आल्या त्यामुळे गाड्याशी चेकिंग करून पट्ट्याला पण लावून घ्यायला ते आणि झाला विषय असा की मी तिथं जाऊपर्यंत गाड्या आधी सुटलेल्या त्यामुळे लांबच बघून घ्या तुम्ही. गाड्या सुटताना काही तुम्हाला दाखवू शकलो नाही त्यामुळे कलर घ्यायच्या जागेला आधीच थांबलेलो आणि लोकरच्या ह्या पट्ट्यामध्ये या झाडाला इकडे कलर घेऊन जावं लागतं परत आणि इकडे गाड्या आता कलर घ्यायला सुद्धा आले आणि कलर घ्यायच्या जागेला जी माणसं थांबली असतात त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की ते जरा सावधानमध्ये थांबत जावं कारण गाड्या भकलून तुमच्या अंगावर सुद्धा येऊ शकते. गाड्या इकडे पट्ट्याला सुद्धा आल्या तर बघा आता ही गाडी प्रथम क्रमांक झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी मागची गाडी आहे ती द्वितीय क्रमांक आणि त्याच्या मागची जी तृतीय क्रमांक आहे. परत ना आणि माझ्यासोबत तसंच झालं बघा मी पट्ट्याला जाऊपर्यंत गाड्या आणि परत सुटल्या. आजचा जो घट होता तो गावठी घट होता वाटतं आणि ह्यो आहे बघा ब घट जरा मिस्टेक झाला त्यामुळे ती माफी मागतो तुमची आणि ब घटाच्या गाड्या कलरला जाऊन माघार सुद्धा आले ते कलर घेतल्याचा व्हिडिओ करू शकलो नाही कारण आदतच्या गाड्या सोबत होतं आणि त्याचं आमचं पण गाडी होतं आणि आता आदतची घट पण सुटत आहे त्यामुळे ते हरण्याला आणि ते जोडीचे खोंडाला पण झोपून घेतलं. गाडी झोपून पट्ट्याला सुद्धा आणून लावलेलं आणि पंचांचे निर्णय असते गाडीला सुद्धा सोडली तर इकडे आदतची घट सुटलेली आहे आणि खोंड जरी बारकी असले तरी पण वेग लय मोठा यांचा आणि आदतच्या गाड्या सुद्धा इकडे कलर आल्यात आणि आदतच्या घाटामध्ये प्रथम तृतीय आणि तृतीय क्रमांक ही 3 गाड्या झाल्यात. तर अशा पद्धतीने लोकरचं हे मैदान पार पडून आमच्या घरला निघालो. तर चला मग भेटू मोर्चा व्हिडिओ मध्ये. तर मोर्चा व्हिडिओ मध्ये येऊपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या नक्कीच.